चित्रकला, सिरॅमिक पॉटरी, मॉडर्न पेंटिंग, लँडस्केप, अर्कचित्र, कार्टून्स, मोरोकन आर्ट किंवा पेपर क्विलिंग या सगळ्या कलांचा समावेश विविध प्रकारच्या कला आपण व्हिज्युअल आर्ट्स मध्ये पाहत असतो. आता गॅलरीमध्ये चित्रकलेच्या भरपूर गॅलरीज आपल्या पुण्यामध्ये अवेलेबल आहेत, पण प्रत्येक नागरिकाला त्या प्रदर्शन बघण्याकरता गॅलरीत जायला वेळ मिळतो असं नाही. आणि सामाजिक एक भान ठेवता की कलेचा गुणानुबंध जर पुणेकरांशी तर 100% आहेच, पण येणाऱ्या आणखीन पुढच्या संस्कृतीमध्ये जर व्हिज्युअल आर्टचा जर संवाद कॉमन लोकांशी झाला आणि त्यात कलाकारांशी संवाद होऊन जे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा उजवी आहे अशा कलाकारांचा जेव्हा ह्या फेस्टिवलमध्ये सिलेक्शन होईल तर त्या तिथे फ्री डेमॉन्स्ट्रेशन पाहायला मिळणार आहे. त्याची प्रोसेस, जी चित्र कलाकृती निर्माण होण्याची प्रोसेस त्यांना पाहायला मिळणार आहे. आणि छान असा संवाद, एक सुसंस्कृतिक संवाद या फेस्टिवलच्या दरम्यान नक्कीच पुणेकरांना किंवा पुण्याबाहेरून जे काही प्रवासी येतात किंवा पर्यटक येतात त्यांना हा अनुभवाची खूप मोठ्या लेवलची खूप चांगली संधी आहे. आणि विद्यार्थ्यांनी अकॅडमिक दृष्टिकोनातून पाहता आमच्या फाईन आर्ट कॉलेजमध्ये विविध प्रकार नॅशनल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती शिकवले जातात, पण कॉमन पीपल पर्यंत ह्या कला प्रकारांचा आपण कसा उपयोग करू शकतो भावी आयुष्यात किंवा कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनी, या सगळ्यांची विचारांची देवाणघेवाण या फेस्टिवलच्या माध्यमातून सर्व रसिकांना अनुभवता येणारे हे वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट की करोनाच्या काळानंतर जर सगळीकडे कला विभाग किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये फारसे प्लॅटफॉर्म मिळाले नाही, तर त्यानंतरचा हा पहिलाच खूप स्ट्रॉंगली प्लॅटफॉर्म जनसमुदायाच्या समोर असेल असं आम्हाला वाटतं. की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्या सामाजिक घटकांना या कला फेस्टिवलमध्ये आनंद घेता येणार आहे, माहिती घेता येणार आहे, त्याची प्रोसेस जाणून घेता येणार आहे आणि प्रत्यक्षात कलेचं महत्व किती आहे आणि ती किती प्रगल्भ असू शकतं. आणि एवढंच नव्हे तर विविध कला प्रकार या प्रदर्शनामध्ये आम्ही सिलेक्ट करणार आहोत. तर याच्यामधला जो मॅडमनी सांगितला की बीएमसी केअर ऍपद्वारे एक पोर्टलवरती आपण त्या संदर्भात पब्लिश करणार आहोत आज प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर, आणि कलाकार ह्या ऍपमध्ये जाऊन आपलं नाव नोंदवू शकतात आणि जी सिलेक्शन कमिटी आहे त्यात 50 कलाकारांची निवड करून त्यांना योग्य त्या जसं फॉर्म मध्ये मेन्शन केलेलं आहे त्या तारखेला आम्ही संवाद साधणार आहोत की आपण याच्यामध्ये सिलेक्ट झालेला आहात. सामाजिक भान राखता आम्ही त्याच्यामध्ये एक नियम टाकलेला आहे की कुठलीही कलाकृती ही सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी नसावी याची काळजी संयोजक नक्कीच घेणार आहेत. तर अशा पद्धतीचं एक अनोखे आणि एक वेगळं पण देणारं पहिलं स्ट्रीट आर्ट फेस्टिवल जे कॉलेज एज्युकेशन लेवलला भारतीय विद्यापीठाचा 25वा वर्ष आणि पुणे महानगरपालिकेचा 75वा वर्ष अशा संयुक्त विद्यमानाने प्रथमच होत आहे की जे एज्युकेशन इन्स्टिट्यूटशी टायअप करतात या दृष्टिकोनात. आणि याचा आस्वाद हा अगदी कानाकोपऱ्यात पोचावा आणि पुणे शहराची, आपल्या महाराष्ट्राची ख्याती जशी कलेच्या मार्फत ऑलरेडी उंचावलेली आहे त्याच्यामध्ये एक मानाचं काय म्हणता येईल, मानाचा पान किंवा एक सुवर्ण अलंकार तुरा हा पुणे शहराच्या सांस्कृतिक इतिहासात घडावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण याच्यामध्ये प्रयत्नशील आहोत. आणि विशेष खास बाब म्हणजे ऐतिहासिक वास्तू असलेली बालगंधर्वची वास्तू, छत्रपती संभाजी महाराजांचं नावाने आपलं उद्यान आणि जो महानगरपालिकेने आपल्याला जो पदपथ छान पद्धतीने उपलब्ध करून दिलेला आहे तर त्याचा नक्कीच सोन्यासारखा आम्ही त्या संधीचा उपयोग करू आणि विविध प्रकारची कला ही आपल्या पुण्यभूमीमध्ये त्या दिवशी पहाटे 5 ते रात्री 9:30 पर्यंत निशुल्क, कुठलेही शुल्क कुठल्याही दोन्ही संस्थांनी याच्यामध्ये आकारलेलं नाही. याच्या व्यतिरिक्त कलाकारांना उभारी मिळावी, कलेचा संवाद व्हावा आणि याच्यातनं विक्री सुद्धा व्हावी, म्हणजे घरोघरी ही कला पोचावी, त्याचं मर्म पोचावं या दृष्टिकोनातून विक्रीही त्या ठिकाणी त्या जे सिलेक्ट होती त्या कलाकारांच्या कलाकृतीचे असणार आहेत. आणि त्यातला कुठलाही भाग, आर्थिक भाग हा कुठलीही संस्था त्याच्यामध्ये आकारलेली नाही. तर आणखीन मी तुम्हाला आपल्याला आणखीन कुठला एक सवाल असेल तर